नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुमच्यासाठी एक कथा घेऊन आली आहे, हुशार शेतकरी. तर अगदी लक्षपूर्वक ऐका कथा आणि जर आवडल्यास माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हुशार शेतकरी. एका मोठ्या शेतात एक शेतकरी काम करीत होता. दुपारची वेळ होती आणि भर उन्हात तो शेतकरी आंब्याचं झाड लावत होता. तेव्हा त्या देशाच्या राजाचा रथ तेथून निघाला. शेतकऱ्याला उन्हात काम करताना पाहून राजाने त्याला विचारले, काय रे शेतकऱ्या, एवढ्या दुपारी तुम्ही काय करत आहात? त्यावर शेतकऱ्याने उत्तर दिले, मी आंब्याचे रोप लावत आहे. हे उत्तर ऐकून राजाला फार नवल वाटले. तो म्हणाला, आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी खूप वर्ष लागतात. ही फळे तुम्हाला खायला मिळणार नाही, तरीही तुम्ही एवढी फळे लावण्याचं किंवा एवढी झाडे लावण्याचं का आटाटोप करता आहात? का एवढी मेहनत करत आहात? त्यावर शेतकऱ्याने जे उत्तर दिलं ते, मी ज्या आंब्याच्या झाडाचे आंबे खात आहे ती झाडे माझ्या आजोबांनी माझ्यासाठी लावली. तशीच मी लावलेल्या आंब्याची झाडे किंवा त्याची फळं माझी नातवंड खातील. हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला. शेतकऱ्याला बक्षीस म्हणून त्याने सोन्याच्या मोहऱ्या दिल्या. तात्पर्य काय? तर फक्त स्वतःचाच विचार करू नये. जर आपण एखादी काही गोष्ट करतोय चांगली, तर त्यात फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या पुढील पिढीचाही विचार आपण केला पाहिजे, समाजाचा पण विचार केला पाहिजे, हे या गोष्टीतून सूचित होतं. तर माझी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा तुम्ही प्रेस करा. धन्यवाद.